मागाटणीचे आमदार प्रकाश सुर्वे पुन्हा एकदा नागपुरात दाखल झाले. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटला आहात, कशी समजूत काढली तुमची आणि तुम्ही नाराज आहात, नाराज होऊन तुम्ही निघून गेला, कार्यकर्ते देखील नाराज होते असं माहिती मिळाली होती, पण तुम्ही आज नागपुरात परत दाखल झालात, काय म्हणाल? बघा, मी नाराज कधी नव्हतो. पहिल्या बाईटमध्ये पण सांगितलं, तर दुसऱ्या बाईटमध्ये, तिसऱ्या बाईटमध्ये पण तेच सांगतोय. मी नाराज कधी नव्हतो, मी दुःखी होतो. आणि दुःख होणं साहजिक, माणूस आहे, दुःख होणं साहजिक होतं. मी तुम्हाला परत सांगतो, आमचे शिंदे साहेबचा चेहरा घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढलं गेलं आणि भरघोस जनतेने त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी घेतलेले वेगवेगळे निर्णय, शेतकऱ्यांचे असतील, टोल नाक्याचा असेल, लाडक्या बहिणींचा असेल, लाडक्या भावांचा असेल, हे सर्व निर्णय त्यांनी घेतले आणि त्या निर्णयाला प्रचंड प्रतिसाद जनतेने दिला आणि भरघोस सीटा सर्वांच्याच आल्या. BJPच्या आल्या, आमच्या आल्या, राष्ट्रवादीच्या सुद्धा आल्या. त्यामुळे मंत्रिपद सर्वांनाच मिळणे शक्य नव्हतं. त्यामुळे जर शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्र्यांवर उपमुख्यमंत्र्यावर येऊ शकतात, तर आपण का नाही सॅक्रिफाईस करू शकत? तुम्ही स्वतःची समजूत कशी घातली? दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों का गम देखा तुम्हें मेरा गम भूल गया. पण पुढची भूमिका काय असणार आणि तुमच्या दुःखावरती फुंकर घातली एका 2.5 वर्षानंतर तुम्हाला जी संधी मिळाली नाही ती मिळेल असा विश्वास आहे? शिंदे साहेब हे कार्यकर्त्याला बळ देणारे नेते आहेत. त्यांनी प्रचंड ताकद कार्यकर्त्यांना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मला खात्री आहे की ते आम्हाला पुन्हा ताकद देतील. आणि मी त्यांना आश्वासित करतो इच्छितो साहेबांना की नगरपालिकेमध्ये, येणाऱ्या भावी नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील ह्याच्यासाठी मी प्रचंड प्रयत्न करणार आहे. संघटनेचं काम प्रचंड करून शिंदे साहेबांच्या ताब्यामध्ये जास्तीत जास्त नगर, उपनगरामधून पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर, दोन्हीमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आणून साहेबांच्या ताब्यात मी देणार आहे. राजकीय प्रश्न आहे, मराठी माणसांवरती अन्याय होतो, मारहाण केली जाते, व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि भिकारडे आहेत मराठी लोक, अशा पद्धतीचा सगळा व्हिडिओ आहे. चिकन खाऊन घाण करतात, झोपडपट्टीत जाऊन राहा असं सुद्धा म्हणाले. याचा निषेध होतोय, तुमची भूमिका? मराठी माणसांच्या पाठी खंबीरपणे शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या आणि शिंदे साहेबांचं भूमिकाच ती आहे की इथे शिवसेनेचा जन्मच मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेला आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पोलीस यंत्रणा त्याचा पूर्ण बंदोबस्त करेल. त्याची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.